नमस्कार मंडळी, हा आहे महाशिवरात्रीच्या आधीचा दिवस नाही, रात्रच आहे। रात्री 10 वाजता आम्ही मंदिरात गेलो होतो दर्शन करण्यासाठी। तर तिथे बाहेरच बघा, इथे रांगोळी काढतात, किती सुंदर रांगोळी काढते। एक दीदी होती, ती काढत होती, म्हणजे उद्या महाशिवरात्री त्यामुळे रात्री ही सगळी तयारी। आणि भजन पण सुरू होतं तिथे, छान डेकोरेशन पण मस्त केलं होतं बघा। खूप छान महाशिवरात्रीचा सण इथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। खूप मोठी यात्रा भरते इथे। तर अशा पद्धतीने इथे भजन सुरू होतं, छान हरिपाठ वगैरे म्हणत होते ते लोक। मंडप वगैरे घातलेला आहे आणि खूप जास्त इथे सिक्युरिटी असते, कारण खूप लांबून लांबून लोक येतात। पण दर्शन मात्र होत नाही, खूप वेळ जातो, म्हणून आम्ही इथे रात्रीच दर्शन घेतो आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही दुसरीकडे कुठेतरी जातो। आता बाहेर बघा स्टॉल पण असे लागलेले सगळ्या वस्तूंचे। इथे सेल होतं 10 रुपयेमध्ये, या सगळ्या वस्तू होत्या, कुठलीही वस्तू घ्या 10 रुपये। तर उद्या तर इथे पाय ठेवायला पण जागा राहणार नाही, त्यामुळे रात्रीच म्हटलं थोडीफार काही खरेदी करायची ते करून घेऊया। आता तुमच्या डोळ्यांना ज्या काही या वस्तू दिसत आहेत ना, सगळ्या वस्तू ज्या आहेत ना फक्त आणि फक्त 10 रुपयाला आहेत। तर यात्रेचा हाच एक फायदा असतो की भरपूर वस्तू म्हणजे आपल्याला स्वस्तामध्ये मिळतात। थोडी खरेदी मी केलेली आहे आणि उद्या पुन्हा जाईन ना, मग ते सगळं काय काय आणलं तुम्हाला एकत्रच दाखवेन नंतरच्या ब्लॉगमध्ये। तर बघा, हे सगळे क्लिप्स वगैरे सगळं हे 10 रुपयाला आहे। आणि काही वस्तू अशा आहेत की म्हणजे टिकत नाहीत, असं पण याच्यात बघून घ्याव्या लागतात। पण काही वस्तू चांगल्या भेटतात, जसं पिन वगैरे आहेत ना, क्लिप्स या टिकल्या, तर हे बरं पडतं घ्यायला इथे। काही वस्तूंची किंमत बाहेर पण तीच आहे, पण व्हरायटी इथे भरपूर असते, बघायला भेटते। आता हे तर रबर होते ना, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे होते ना, वेगवेगळे डिझाईन्सचं, तर व्हरायटी इथे भरपूर असते, त्यामुळे मग बरं पडतं काही आपल्याला घ्यायचं असेल। आणि लहान मुलांच्या पण भरपूर इथे खेळणी वगैरे सगळं असतं। आधीला पण मी 2 गाड्या घेतल्या। दरवर्षी इथून त्याला काही ना काही हवंच असतं, आणि त्याचा बड्डे आत्ताच झाला ना, तर त्याला मी सांगते की महाशिवरात्रीला आपण तुझं जे गिफ्ट आहे ना ते तेव्हा घेऊया, म्हणजे काय स्वस्तात होऊन जातं। कारण कितीही महाग खेळणी घेतली ना, तर त्याचं जे नाविन्य असतं ना, 1 ते 2 दिवस मुलं खेळतात, त्याच्यानंतर तिकडे कोणी पाहत पण नाही। त्यामुळे मग त्याला जास्त पैसे वेस्ट करण्यापेक्षा असं यात्रेत वगैरे छान म्हणजे स्वस्तात मस्त अशी खेळणी काय। आम्ही लहान असताना देखील या मंदिरामध्ये यायचो, तेव्हा आम्ही दुसरीकडे राहत होतो, तिथून आम्ही चालत यायचो, आणि तेव्हा इतकी गर्दी नव्हती। पण आता तर इतकी गर्दी असते ना की अगदी दर्शन म्हणजे शक्यच नाही असं होतं। आता बघा, संध्याकाळचे 11 वाजले तरी इथे किती लोक आहेत, आणि उद्याच्या गर्दीचं तर विचारूच नका। नमस्कार मंडळी, आता वाजलेत सकाळचे 6:40 झालेत बघा, आणि आम्ही रेडी झालो आहोत। आज आहे महाशिवरात्री, तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आम्ही चाललो आहोत मंदिरात, तर मंदिर जवळच आहे इथे, तिकडे आम्ही चाललो आहोत। टीव्हीवरती हे सुरू आहे, पूजा वगैरे सगळं करून झालंय, देवपूजा वगैरे झाली, शिवशंभूला अभिषेक इथे चालू आहे, आणि जाऊन येतो आता। बाहेर बघा, अजून एवढं उजडलेलं पण नाही, अंधारच दिसतोय सगळा। तर आता आम्ही रेडी होतो, आम्ही सगळ्या ज्या लेडीज आहेत ना ते सगळे मिळून चाललो, एक गाडी केली आहे। तर चला आता निघतो। 6:30चा टाइम दिलेला सगळ्यांना, पण अजून कोणी आलेले नाही आहेत। हेअर वॉश केले होते मी, आणि हे बघा हेअरस्टाईल कशी केली आहे दाखवते, दिसते। हे क्लिप मी रात्री घेतले होते, तुम्हाला दाखवलं ना तिथे गेलो होतो महाशिवरात्रीला। ॲक्च्युली काय होतं, महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा असते, पण एक दिवस आधी सगळे स्टॉल वगैरे आहेत ना, ते दुकान वगैरे लागतात, आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तेवढी गर्दी असते ना की बाहेर जायलाच होत नाही। त्यामुळे मग आदल्या दिवशीच जाऊन आम्ही थोड्या वस्तू घेऊन आले मी। शिवशंभूचा विभूती लावून घेऊया। आमचे 2 फंटर पण रेडी झाले तिथे, दाखव राज तुझं विभूती। हां, मी पण लावलं बघ, छान छान असं सगळे रेडी झाले। त्यांना पण उठवलं सकाळी 5 वाजताच, आंघोळ वगैरे करून रेडी झालो। चला आता निघूया। पाय दुखायचे बाई तू उभं राहूनच। कोण कोण दिसतंय राज?
पोहोचलो आहोत आता. चला दर्शन घेऊया. गरुड जायचं कुठून ध्यानकुटीमध्ये. या मंदिरामध्ये इतकी गर्दी नसते, अगदी शिवलिंगाला हात लावून म्हणजे दर्शन वगैरे घेता येतं. आता दर्शन झाल्यानंतर आम्ही मागे मंदिराच्या मागेशी येते ना तिथे आलो होतो, कारण आम्ही सगळ्यांनी ना फराळाचं घेऊन आलो होतो. खिचडी कोणी काय असं फराळाचं सगळं घेऊन आलं होतं खायला. तर म्हटलं इथे बसून खाऊया. आता वाजले आहेत 9 वाजले असतील आणि बघा सगळ्यांनी खिचडी आणली. आता सगळ्यांनी साबुदाणा खिचडीच आणली होती, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत आहे ना वेगळी होती. प्रत्येकाच्या खिचडीला वेगळी टेस्ट होती. चिप्स आणले होते, राजगिराचे लाडू, केळाचे वेफर्स, खारे शेंगदाणे, फ्रूट्स म्हणजे केळी वगैरे हे सगळं आणलं होतं. सगळ्यांनी छान बसून फराळ केला. आणि नेहमी असंच असतं, उपवास तर नावालाच असतो. हे ड्रायव्हर काका आहेत ते पण आमच्यासोबत बसले होते फराळ करायला आणि खूप चांगले होते ते. अर्टिगा गाडी आम्ही बुक केली होती आणि सगळ्यांना पर हेड मला वाटतं काहीतरी 300 रुपये वगैरे आले. पण छान त्यांनी नेऊन आणला. मला ओळखीचेच होते ते. तर येताना बघा इथे किती ट्रॅफिक लागलं होतं इतकं ना, की म्हणजे सगळे मंदिरातच चालले होते की काय असं वाटत होतं. तर ते काका म्हणत होते की बरं झालं तुम्ही लवकर सकाळी म्हणजे सकाळी निघण्याचा प्लॅन केलात, नाहीतर मग येताना दुपारी आलो असतं तर खूप ऊन पण झालं असतं आणि गर्दी पण ट्रॅफिक वाढलं असतं. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हर हर महादेव.